आपण ऑफ सेकंड जोडतो आपण नाही जोडतो ऑडिओची आउट केबल पाहिजे आपल्याला तिथं माईकच्या वगैरे आपल्या स्पीकरची जागी ती बघ स्कोरर रेडी बॅट्समन रेडी ओ यूट्यूब वाले रेडी का लेट्स प्ले 3 2 1 बॉलर काय नाव लेट्स प्ले नितीन गुडके प्रथम गोलंदाजी घेण्यासाठी नितीन गुडके पहिला चेंडू साठी चेंडू गोलंदाजी सेना डॉलर सुंदर असा खणखणीत षटकार पहिल्या चेंडूमध्ये सर्व समाचार घेतला षटकार गणेश उत्कृष्ट षटकार धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चावडे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार परत हा लेफ्ट मध्ये चेंडू पंचांचा वाईट इशारा अवांतरे खावेने वाढ हा हा ओके झाडू हे बाळा झाडू बघा झाडू मारून घे बरं पटकन तिथं आयोजक कमिटी त्याला झाडू घेऊन जा पटकन मध्ये जा बाळा पळा बोला ना बरं ठीक ठीक चला प्रेम प्रेम आहे का ठीक ठीक चला आता ठीक जाऊ कार्ड मॅच वगैरे झाली का फनफनी चौकार गेला चौकार उत्कृष्ट चौकार राम विजय क्लिनिक व डॉक्टर श्री योगेश रामदास डुंगरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार सुंदर रनिंग बेटिंग दोघांमध्ये दोन एक धाव पूर्ण गणेशला प्रथमतः या ओव्हर मध्ये साईक होते तर रिजवान गणेशने आतापर्यंत प्रगती चौकार एक फटकार आणि एक धाव घेत आता एकूण 11 धाव आपला वैयक्तिक धाव पूर्ण केला गणेशाने बघूया रिजवान सुद्धा सुंदर ते चेंडूचा टाइम मध्ये परंतु गोकुळ आपण निश्चित टाइम मारला असता हा दिवस झाला असता पण गोकुळने टाइम मारला नाही फक्त एक धाव त्याला ढाल करता आली ती गोकुळ अजूनही पहिलं पॉवर प्लेचा पहिल्या षटक प्रगती पथावरती ते नितीन घोडके इथं ते गणेशसाठी सुंदर चेंडू आज एक कॉन्फिडन्सने बोलून एक धाव पूर्ण होते क्षेत्ररक्षक या ठिकाणी दुसऱ्या कोटे परंतु सुंदरचे फेक आणि क्षेत्ररक्षक निश्चितच या ठिकाणी एक धाव अजूनही पहिलं षटक प्रगती पथावरती निश्चितच हे दोन्ही तुल्यबळ संघ या ठिकाणी आपापसामध्ये बारकावे दुवे या ठिकाणी ओळखताना प्रथम फलंदाजीसाठी गणेश आणि रिजवानी सलामीची फलंदाज आपल्या पिंपरी फायटर संघाकडून गणेशाने वैयक्तिक आपल्या 11 धावा पूर्ण केल्या रिजवान 12 धावा पूर्ण केल्या रिजवान यांनी वैयक्तिक एक धाव पूर्ण करून परत एकदा रिजवानसाठी लेग साइड रिसीव्हचा चेंडू सीमारेषे कुठे जातो वन बॉल फॉर बॉल खाली चौकार कारण 50 षटक संपल्याचा इशारा फिल्डरने दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार उत्कृष्ट चौकार राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुंगरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार अच्छा पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 8 धावा वसूल केल्या त्या गणेश आणि रिजवान या जोडीने आपल्या पिंपरी फायटर संघासाठी बघूया पॉवर प्लेचा दुसरा षटक घेऊन येतात लवकर तयारी करायची आपल्याला सकाळ लागेल संघाने दुसरा षटक पॉवर प्लेचा घेऊन येतो तो तुषार कोटे वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक हे पॉवर प्लेचा घेऊन येताना तुषार स्ट्राइकला गणेश
वैयक्तिक 4 चेंडूमध्ये धावा करून धावा वाढवताना गणेश तुषार गणेशसाठी सुंदर असा चेंडू खोलवर टाकायचा चेंडू होता. गणेश यांनी सन्मान केला निश्चितच आणि निर्धाव असा चेंडू ये दादा पाणी बॉटल घ्या बरोबर पाणी बॉटल द्या बरोबर पुढे चेंडू परत एकदा तुषार गणेशसाठी सुंदर असा षटकार चेंडू जात हवेमध्ये त्या ठिकाणी कोणत्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची प्रेक्षक आहे षटकार खणखणीत षटकार बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका उत्कृष्ट षटकार धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र सावळे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांचेकडून उत्कृष्ट षटकार षटकानंतर परत गणेश परत एका पॉईंटच्या दिशेने पॉईंटच्या डोक्यावर खणखणीत चौकार फिल्डरने दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार उत्कृष्ट चौकार राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार परत एकदा गणेशसाठी तुषार बॅटचा कळ घेऊन जातो थोडक्याच्या दिशेने परंतु सुंदर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी महेश होळकर यांचा आणि आपल्या निश्चितच 4 धावा 2 धावा किंवा 1 धावा वाचवल्या महेश याने अशी गोलंदाजी करण्याची गरज ती तुषारला ती पॉवर प्ले अजून दुसरं षटक तुषार याचा परत चेंडू खणखणीत षटकार बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका उत्कृष्ट षटकार धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र सावळे प्रोप्रायटर आता पुढील टाकायचा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने खणखणीत षटकार होतो गणेशाने परत एकदा गणेश परत त्याच पद्धतीने चेंडू परंतु फेक केला तो थडव्याच्या दिशेने त्या महेश षटकाच्या परंतु त्याचा काही त्या दरम्यान पंचाने 1 धावेने संघाची धावसंख्या पोहोचली ती पंच षटक संपल्या दिशेला आणि 1 धावेने संघ पोहोचला तो 35 धावा 2 षटक समाप्तीनंतर पॉवर प्लेच्या 2 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 35 धावा ये ना इकडे हलत दिसत होतं इथं नाही वाळा खाली खा खाली हे पाणी द्या ना दादा भरून देतात त्यानंतर तिसरा षटक खेळत होतो सॅकी वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरा षटक खेळत होतो सॅकी गणेश वैयक्तिक 10 चेंडू मध्ये 29 धावा खेळत होतो 55 संघासाठी त्यांना साध्य बोंबले साध्य जर देतो फक्त स्ट्राईक देण्याचं काम करत होतो रिजवान कॉमेंट्रीची धुरा मी सांभाळतो भाऊ रोल भाऊ वाईटचा संकेत परिणामी अवांतराची धाव मिळालेली ती तर संघाची धावसंख्या झाली ती 37 बिनबाद 37 धावा तर षटकातील पुढचा चेंडू घेऊन येतोय परंतु सॅकी पडले चांगला फटका आणि चौकाराचा संकेत खूपच आक्रमकाचा फटका मारण्याचे धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार उत्कृष्ट चौकार राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार पुन्हा एकदा उतुंगाचा षटकार बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका उत्कृष्ट षटकार धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र सावळे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांचेकडून उत्कृष्ट षटकार चौकार आणि षटकाराची आतिषबाजी बघायला मिळते प्रेक्षकांना पुन्हा एकदा उंच असा फटका पुन्हा एकदा षटकार बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका उत्कृष्ट षटकार धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र सावळे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांचेकडून
उत्कृष्ट षटकार त्रेपन्न धावा फटकावा लागताय त्या पिंपरी संघाच्या बिनबाद 53. तर पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू टाकेल तो सॅकी. यावेळेस मात्र चांगलं कमबॅक केलेलं आहे ते सॅकीने. निर्धाव स्वरूपाचा चेंडू फलंदाज काही समजू शकला नाही. पुन्हा एकदा सॅकी. चांगला फटका मारलेला आहे. बॅटची कड लागून गेलेला चौकाराचा संकेत. गेला धोका आणि बॅटबॉलचा गेला चौका. उत्कृष्ट चौकार राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार. थोडंसं कचराचं क्षेत्ररक्षण सुरू करून परिणामी धावलेली संघाला व षटक संपल्याचा संकेत. 58 धावा फलकावर लागल्या त्या संघाच्या. बिनबाद 58 धावा. तर संघासाठी चौथा षटक घेऊन येतोय तो सोनू. बघूया सोनू आपल्या संघासाठी. शहजाद पठाण बघूया तो आपल्या संघासाठी विकेटचं खातं खोलतो की नाही ते. दोघांच्या गणेशच्या 29 आहे आणि रिजवानच्या 26. चांगला चेंडू एका धाव्यात समाधान मारावं लागले ते फलंदाजाला. तर त्या 21 धावांच्या साह्याने संघ पोहोचतोय 59 धावांवर. बिनबाद 59 धावा. बघूया शहजाद पठाण कुछ काही वापसी करतो की नाही ते. जा रे आयुष्यात रवी जा. तर पुन्हा एकदा कुठला चेंडू घेऊन येतो शहजाद. यावेळेस मात्र बॅटची काढ घेऊन गेलेला चेंडू क्षेत्ररक्षक काही आणू शकलेला नाही. गेला धोका आणि बॅटबॉलचा गेला चौका. चौकाराचा संकेत. चौकार राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार. पुन्हा एकदा चांगल्या स्वरूपात चेंडू टाकलेला आहे तो त्याच्याने. तर एकच धाव मिळाली होती संघाला. चांगलं आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी केलेली होती त्याच्याने. आता फक्त आतापर्यंत 7 धावा खर्च केलेल्या. तर संघाची धावसंख्या होती ती 64. पुन्हा पुढचा एकदा चेंडू टाकेल तो शहजाद. बॉल टाकवली सगळी. लेफ्ट साईडच्या दिशेने फेकलेला चेंडू थोडासा असा खराब चेंडू. गेला धोका आणि बॅटबॉलचा गेला चौका. उत्कृष्ट चौकार राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार. पुन्हा एकदा पुढे चेंडू घेऊन येतो शहजाद. चांगला चेंडू यॉर्कर पद्धतीचा चेंडू फलंदाज थोडासा चकलेला. परिणामी निर्धावाचा चेंडू. यावेळेस थोडासा चांगला चेंडू. एक धाव पूर्ण केलेली. दुसरी धाव पूर्ण. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मानता येईल दोन फलंदाजांमध्ये. आणि षटक संपल्याचाही संकेत पंतांचा. तर संघाची धावसंख्या झाली ती 70. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 70 धावा फलकावर लागलेल्या त्या. तर 5वं षटक आहे प्रगतीपथावर. पॉवर प्लेचा आता आहे 5वं षटक. बघूया कोण घेऊन येत आहे ते. महेश होळकर. महेश होळकरच्या सगळ्यात महत्वाच्या आतापर्यंत या 200वी मॅच महेश होळकरची. बघूया या त्याच्या 200व्या मॅचला तो काही विकेटची सलामी देतो की नाही. खूपच अनुभवी असा महेश होळकर. तर त्याहून अनुभव कॉमेंट्री बॉक्स मध्ये बसलेले आमचे रामभाई सगळे 334 मॅचचा अनुभव पाठीशी बाळगून. तर यष्टी रक्षक लड्डूदादा ठोंबरे यांची 332वी मॅच. बघूया आतापर्यंत खूप ट्रॉफ्या त्यांनी घरी साचून ठेवल्या त्या.
लहान संघाचे आजपर्यंत प्रत्युषेट टोपरे यांनी दिलेलं बळ त्यामुळे ज्या एवढ्या ट्रॉफ्या लहान संघाकडे तर त्याची मागणे काहीतरी थोडंसं चिंगम युट्यूब लागे फालतू नका बोल थोडं फार इकडे खूपच चांगलं क्षेत्ररक्षण सजवलेलं आहे ते बघूया आता महेश होळकर 5 षटक घेऊन येतोय आणि आपल्या संघासाठी काही पाठी मागत पोले बाहेर बांधून द्या पाय पोलीस तार पण तार त्याला काय चाललंय केव्हा सामना सुरू करा पटकन लवकर सामना चालू कर पंच सामना चालू करा अजून दुसरा माहिती कुठे इथेच वाटतं वरती तर पंचांनी लवकर सामना चालू करायचा आहे अजून एक सामना बाकी आहे पंच लवकर लवकर आपला सामना चालू करा पंच लवकर लवकर सामना चालू करायचा आहे पुढे पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू देण्यात होतो महेश होळकर साठे तो पोल कानी झाला तिकडे पाठा बरं तो पोल कानी घालतो एखादी पाठा तो पोल कानी वेले पडल मध्ये एखाद्या बोकांडी सगळेच पडतील पाठा बरोबर 70 धावा फलकावर लागले त्या दोघं तिघं पाठव वाईटचा संकेत परिणामी एक अवंत धाव आली संघाला कोणी होती रिजवान पुन्हा एकदा महेश एक मिनिट यावेळेस मात्र चांगला चेंडू आणि तितकं चांगलं क्षेत्ररक्षण रबाडाकडून परंतु नक्कीच 2 धावा वाचवलेल्या आहेत त्या रबाडाने नाही त्याचं किसान नाग रबाडा यावेळेस मात्र चांगला फटका ऑफसाईडच्या दिशेने मारलेला चेंडू आणि चौकाराचा संकेत फिल्डरने दिला धोका आणि बॅटबॉलचा गेला चौका उत्कृष्ट चौकार राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार नाही दोघं रोलच बॉल बॉल दिसला श्यामा कोणतरी जोडी घेतो एकच जोडी श्यामा बोला तिथं बॅनर जर लागा बरं 2 बॉलरला जोरदार षटका उत्कृष्ट षटकार धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चारोळे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार प्रथम फलंदाज झालेला गणेश आता वैयक्तिक 15 चेंडूमध्ये 46 धावे पोहोचतो गणेश अजून एक 4 धावा त्या आपल्या 50 रन पूर्ण करण्यासाठी गणेशला महेशला विकेट घेण्याची गरज या आपल्या लासगाव लगान संघासाठी प्रत्येक महेश गणेशसाठी सुंदरचा चेंडू फुल चेंडूला धावेमध्ये त्याचा निश्चितसाठी नसता असता तरी पण सरकार गणेशाचा 50 धावा पूर्ण आयोजकांनी गणेशाचे खूप अभिनंदन बॅटबॉलचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका उत्कृष्ट षटकार धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चारोळे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार आपल्या या ग्राउंड वरती सरपंच 2014 मध्ये पहिलेच आंतरराष्ट्रीय फलकावला ते गणेश गायकवाड या पिंपरी फाटे संघाच्या फलंदाजाने त्याचं सर्व कमिटीच्या वतीने आयोजकांच्या वतीने सर्व ग्रामस्थांचे कुटुंबाचे अभिनंदन आभार अजून एक 5वं हे पॉवर प्लेचं षटक प्रगती पथावरती या ठिकाणी असा सुंदर चेंडू या ठिकाणी गणेश विद्वान याने सुंदरचा सन्मान केला आणि निराचा चेंडू 15 षटक संपल्याचा इशारा अजूनही 5 षटक म्हणून त्यांचा सांगायचा धावसंख्या होती 50 धावा अजूनही बिनबादाच्या बिनबाद 90 धावा या ठिकाणी सांगणार होतो पुढचा मी 50 धावा पण त्या गणेश सांगणार होतो मी हा गणेशाचा वैयक्तिक आपल्या 53 धावा खेळताना पुढील गोलंदाजी धुरा लासगाव लगान संघाकडून घेऊन येता शेजात पठाण
धावा रोखण्याचे मोठं आव्हान त्या शेजाऱ्याला. हे आता माझ्या मते गणेशाला हा चेंडू फुटबॉल सारखा दिसत असेल. निश्चित दोघे फलंदाज या ठिकाणी गणेश 53 आणि रिजवान शेट्टीची धावा खेळतोय. हे दोघे चांगले तुल्यबळ फलंदाज या ठिकाणी. शेजाऱ्याने सुंदर गोलंदाजी. ऑफ साईड पद्धतीचा चेंडू होता, गणेशाने सोडून दिला आणि सन्मान केला तो चांगल्या चेंडूचा. परत गणेशसाठी शेजार सुंदरचा चेंडूच्या धाईमध्ये क्षेत्ररक्षक सुद्धा चेंडूच्या खाली आणि एकाच हातामध्ये रबाड्याने सुंदर असा जेल घेतलेला आहे. गणेशाचा फलंदाजी संपुष्टात. करायला गेला शायनिंग आउट आउट आणि झालेला भाऊची भांडी उत्कृष्ट विकेट. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवले प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट विकेट. रबाडा याने सुंदराच्या एकाच हातामध्ये षटकार जाणारा तो चेंडू एकाच हातामध्ये सुंदराचा खेळ घेतला आपल्या डीप मिड विकेट मध्ये आणि गणेश हा फलंदाजाला त्याने बाद केलं. सुंदराचं क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळालं. पुढील गणेशची जागा होऊन काढण्यासाठी पुढील फलंदाज आप्पा आप्पा परत कोण यायचे सुंदराची गोलंदाजी. डिफाईन एक धाव चोरटी पळून धाव घेण्यात यशस्वी झाला तो फलंदाज आप्पा. अजूनही या ठिकाणी फलंदाजी झालेला तो फलंदाज रिजवान अजूनही आपल्या वैयक्तिक 33 वरती खेळतोय. गणेश यांनी आपल्या वैयक्तिक 50 धावा पूर्ण करून आपल्या बहुमूल्याचा संघाला त्याने योगदान दिलं. त्यानंतर परत एकदा रिजवान अशा एकेरी धावावरती खेळताना या ओव्हरमध्ये सोनू याने खूपच अशी सुंदर गोलंदाजीचा नाजरा ठिकाणी करताना आणि चांगल्या गोलंदाजीचे प्रदर्शन या ठिकाणी करताना आपल्याला असं लागत संघाकडनं अजूनही 6वं षटक प्रगतीपथावरती. परत एकदा सोनू आप्पासाठी शॉर्टपिट चेंडू चेंडू जात हवेमध्ये आणि एकदम शॉर्टपिट चेंडू खणखणीत षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवले प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. अशा शॉर्टपिट चेंडूचा भरपूर समाचार घेतात तो आप्पा याने आणि तो षटकार लगावला तो आपल्या संघासाठी. गणेशची जागा भरून काढण्यासाठी आला तो आप्पा. त्याला अजून पुढे चेंडू आप्पासाठी परत पुढे चेंडू जातो आहे हवेमध्ये. रबाडा आहे खाली नाही. दोघांचा ताळमेळ बिघडला. चेंडूची जागा व्यापली आणि खणखणीत चौकार. फिल्डरने दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार. उत्कृष्ट चौकार. राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार. आणि पिंपरी संघाच्या अशा 1 ते 2 धावा धावफलकावर लागल्या. शुभ आकडा पार. सोनू याने पहिल्या 4 चेंडूमध्ये फक्त 2 धावा देत आपलं चांगलं षटक टाकण्याच्या प्रगतीपथावरती होत्या. परंतु शेवटच्या 2 चेंडूमध्ये एक चौकार आणि षटकार लागून 10 धावाच्या एकूण 12 धावा सोनू याने आपल्या षटकामध्ये बहाल केल्या. परत एकदा पुढील गोलंदाजी ती महेश होळकर. परत मारण्याचा प्रयत्न लेग साईडचा चेंडू परंतु बॅटसमन त्याचा कोणत्याही संपर्काचा बाईच्या स्वरूपात लेग धाव. परत लेग साईडच्या पद्धतीचा चेंडू परंतु फलंदाज समजू शकला नाही. बाकीचं काम केलं नंदुदादा यांनी आणि परत एकदा वाईट पंचांचा इशारा. अतिरिक्त एक धाव संख्येने वाढ. वाईट प्लस 1 अशा 2 धावा खर्च केला त्या महेशला. परत रिजवानसाठी हा चेंडू पुढे चेंडू परत एक साईडच्या पद्धतीने चेंडू मारला आणि खणखणीत हवेमध्ये षटकार.
बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला वाला चालू आहे आता. आणखी मारा नाही. बॉल पण स्पिन झाला. संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. मोठा झाला पंजाब. प्रयोजक मोठा झाला. परत एकदा चेंडू तोच पद्धतीचा आउट चेंडू आणि तोच पद्धतीचा खानखानी षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी रोल बॉल मध्ये एखादा बरोबर बॉल आणायला जात आहे मध्ये एखादा रोल बॉल ठेवा. वेळ वाचेल आपल्याला. नियोजन करा. रोल बॉल सुद्धा एखादा त्याच पद्धतीचा चेंडू आणि त्याच पद्धतीचा षटकार. रिजवान धावा पोहोचलाय तो 17 चेंडू आणि 46 धावा. वैयक्तिक 46 धावांवरती खेळतोय रिजवान. रिजवान यांनी आपल्या इरादा स्पष्ट केला या ठिकाणी. महेशाला खणखणीत दोन उत्तुंग षटकार लगावली या ओव्हरमध्ये. परत रिजवान महेश परत त्याच पद्धतीचा चेंडू आपण थोडा आखून टाकायचा चेंडू त्या ठिकाणी टाकला स्पीड मध्ये. रिजवानला कनेक्ट करता नाही आला. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी मान्य जे गणेश जाधव सर असे एक धाव या ठिकाणी डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करतात ते गणेश जाधव सर. परत एकदा चेंडू आणि तो चेंडू परत त्या दिशेने खणखणीत हवेमध्ये षटकार. अर्धशतक धावा षटकार. चेंडू आलाय. उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवणे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. चला चेंडू आलाय. चेंडू आलाय. कोरोना चेंडू घ्या. आयोजक कमिटी बाहेर चेंडू लक्ष द्या. मैदानाचा परत आपल्यासाठी परत चेंडू चेंडू जातो त्या ठिकाणी. चेंडू आला पोरांनो. खणखणीत षटकार. त्याचा पद्धत षटक आपल्या दिशेला. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवणे. अशा प्रकारे 7 षटक समोर संख्या धाव संख्या पोहोचली 130 धावा. 2020 मध्ये सुद्धा एवढी होती ती म्हणा. 130 धावा या ठिकाणी धाव फलकावा लागवताना पिंपरी फायटरचा संघ शेवटचं षटक घेऊन येतो तो काय नाव आहे त्याचं? नितीन नितीन गोडके. नितीन घोडके. लासलगाव संघाकडून आपल्या शेवटचं षटक घेऊन येतो नितीन घोडके. स्ट्राईक डायरीज पण अजून 3 धावाची गरज. 50 धावा करण्यासाठी रिजवान याला नितीन घोडकेचा पहिला चेंडू. फुलटस चेंडू फुलट आपल्याला चेंडू परत संतोष बॅटकडे घेऊन लेग चेंडू जातोय. लेग साईडच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. गणुसर त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण. 1-2 धाव पूर्ण काय पाहिजे काय बॅट सांगा काय बॅट ओके. परत एकदा रिजवान. 1 धावेची गरज ती आपल्या 50 धावेसाठी. त्या दरम्यान वाईट इशारा पंत सागर यांचा 1 धावेच्या उत्सुकता त्या रिजवानला आपल्या 50 वैयक्तिक धावेसाठी. परत त्याच पद्धतीने चेंडू लेग साईडच्या दिशेने खणखणी 4 धावा खणखणी चौका. 50 धावा रिजवान याच्या. गेला चौका. उत्कृष्ट चौका. राम विजय प्रेमी व पॅरालिम्पिक खेळ चेंडू द्या. चेंडू मध्ये आला जाधव सर. डिस्क्वेअर लेग दिशेने प्रस्थान चौकार वसूल केला आणि रिजवानच्या 50 धावा पूर्ण. त्याच्यात सुद्धा आयोजकांच्या वतीने खूप खूप आभार. एका इनिंग मध्ये 2 अर्धशतक बघायला मिळाले आपल्या या पिंपरी संघाकडनं. आणि यानंतर चांगली गोलंदाजी या ठिकाणी नितीनची. अजूनही शेवटच्या षटक प्रगती पथावरती 2 चेंडूमध्ये गोबी अगदी धावा करत होता पिंपरी संघ. सुंदर चेंडू स्टेजच्या दिशेने एक धाव पूर्ण होते आणि 1 बाउन्स मध्ये चौकार. चेंडू त्यामध्ये दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौका. उत्कृष्ट चौका. राम विजय प्रेमी व पॅरालिम्पिक खेळ सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुंगरे. परत एकदा शेवटचा चेंडू रिजवान यासाठी आणि खणखणीत षटकार. डोक्याच्या बॉल लागला का ज्या भाऊ एक वाटी कॉमेंट साईड इकडे पुढं झाली. एक इनिंग काय तुम्हाला बघते
चला शेवटचा चेंडू या इनिंगचा परत फोटो चेंडू आणि खणखणीत षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार फटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांचेकडून काय स्कोर झाला? अशा प्रकारे पिंपरी फायटर आपल्या गणगणिताच्या फलंदाजीने 153 धावा 8 षटकांच्या मोबदल्यात 153 धावा आपल्या धावपत्रावर लगावल्या. लासलगाव लगन संघाला जिंकण्यासाठी एकच 154 धावांची गरज. या ठिकाणी खूपच प्रेक्षकांना चौकार षटकांचा आनंद घेताना या ठिकाणी सर्व फलंदाज स्कोर 154 153 धावा आल्या आणि 154 धावांची गरज ती जिंकण्यासाठी. चला लवकर संघ झाला पिंपरी फायटर साठी लवकर येते. ते चेंडू आयोजक ते लहान पोराच्या ते बॉल चेंडू डोक्यात लागलाय बघा बरं त्याला काही दुखापत झाल्याचं. आयोजक सर्व त्या ठिकाणी आमची तत्परतेने काळजी घेते. चेंडू आला नाही परत वाटतंय. पाठीत लागलाय बघा तो चेंडू. बरं का इकडे कोण बोलला का हे उत्तुंगाचे षटकार मारण्यात माहीर. बघूया आपल्या टीम साठी काय कामगिरी करता येते. निश्चितच खूप चांगली कामगिरीची गरज. सुंदरचा षटकार खणखणीत षटकार. आयोजक चेंडवाना उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवे चला चेंडू मध्ये आलाय आयोजक यांचेकडून षटकार. हे दाद्या या पोरांना चेंडू आणायला जा. या पोरांना बाहेर चेंडू आणायला जा. सुंदरचा षटकार. पहिल्या चेंडूवर खंडर षटकार लावलेला आहे. बघूया पुढील चेंडू काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी. सुंदरचा षटकार. ओ स्पिन बॉल. खूपच सुंदर गेंदबाजी. करायला गेला शाही गोल आणि झालेला भाऊची भांडी गोल. उत्कृष्ट विकेट.
धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालू प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट क्रिकेट. बघूया पुढील बॅट्समॅन शुभम केदार. बघूया काय कामगिरी तो आपल्या संघासाठी. निश्चितच चांगली कामगिरीची गरज आहे आपल्या संघासाठी. 154 धावा जिंकण्यासाठी प्रत्येक बॉलवर चौकार आणि षटकाराची गरज. सुंदर असा चेंडू तितक्या सुंदर पद्धतीने खेळून आलेला आहे. कारकडी षटकार. चेंडू द्या मध्ये, चेंडू दुसरा द्या, दुसरा चेंडू मध्ये द्या. उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. आयोजन कमिटी चेंडू आणण्यासाठी थांबला तिकडे बाहेर. पक्का भाऊ, हे पक्का त्या पोराला बॉल चेंडू आणायला होता. तिकडे तुम्ही उभे करा ते बरोबर. सुंदर असे षटकार. बघूया पुढील चेंडूवर काय कामगिरी तो. बघूया पुढील चेंडूवर ओंकार काय कामगिरी आपल्या संघासाठी. सुंदर असा फटकार. कारकडी षटकार. चेंडू आला, चेंडू. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालू प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. चला चला, माझ्या मते ही आपल्याला फायनल बघायसारखी मिळते. निश्चितच या सर्व प्रेक्षकांच्या मनोरंजन होताना चौकार षटकाराच्या आदर्शवादी या पिंपरी आणि लासलगावच्या दोन्ही सामन्यामध्ये परत एकदा ओंकार शुभम तडे. सुंदर चेंडू सीमेरेषेकडून जातो. या दरम्यान एक धाव पूर्ण होते. मिड स्पीड या सगळ्याच्या क्षेत्ररक्षण. परत एकदा 2 धावा त्या शुभमेला 2 धावेने धाव विधान पुढे सरकताना डीप मिड विकेटच्या दिशेने सुंदर क्षेत्ररक्षण केलं त्या क्षेत्ररक्षकाने. अजूनही एक पहिल्या प्रथा पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावरती माझे सहकारी कमेंटेटर समालोचक आरंभ शिंदे हे त्या ठिकाणी सुंदर समालोचन करताना परत एकदा ओंकार शुभम तडे. सुंदर चेंडू धावेमध्ये आणि खणखणीत षटकार. चेंडू आणा परंतु बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालू प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. अशा प्रकारे पहिल्या षटकामध्ये 6 चेंडूमध्ये 26 धावा वसूल केला. त्या एक विकेट फुलकांची विकेट गेली, परंतु शुभम याने त्याची जागा भरून खणखणीच्या 3 षटकार आणि 2 धावा पडून अशा 20 धावा शुभम याने आपल्या फलंदाजीमध्ये त्याने वसूल केल्या. अशा धावसंख्येची गरज अशा आणि याच प्रत्येक षटकामध्ये 20 धावांची गरज. आवरा लवकर प्रेक्षक. अजूनही पॉवर प्लेचं एक दुसरं षटक या ठिकाणी पुढील समालोचकांसाठी जातो अरुण बोकडे. या पुढील षटक घेऊन जायचे. धन्यवाद. दत्तू फिटार. बघूया पुढील चेंडूवर काय कामगिरी तो. शिवाने दाबडा गेंदबाजी करीत दत्तू फिटार. सुंदर असा फटक्याच्या नादात कॅच सुटली आहे. एक धाव पूर्ण होते का नाही. पूर्ण एक धाव पूर्ण. सुंदर अशी गेंदबाजी दत्तू फिटारची. शुभमच्या 4 चेंडूमध्ये 20 धावा झालेल्या आहेत. बघूया पुढील चेंडू शुभमसाठी. आयोजक कमिटीचे सर्व मुलं बॉल चेंडू आणण्यासाठी बाहेर सर्कलच्या बाहेर करायचे. तिकडे बाउंड्रीच्या बाहेर चेंडू आणण्यासाठी बोला. सुंदरचा फटकार. कारकडी षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालू प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. चेंडू आला. चला लवकर क्षेत्ररक्षण लावा. तेच काही पाठीबाजीची गरज संघाला. निश्चितच चांगली कामगिरी करत आहे शुभम. बघूया पुढील चेंडू टाकी दत्तू फिटार.
सुंदर असा फटका. गणेश षटकार. बॅट्समनचा उत्तम फटका आणि बॉलरला जोरदार झटका. नाव काय उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चारोळे एकदा मला सांगा तुम्ही, नाव काय? यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. या ठिकाणी हॅलो या ठिकाणी आता बक्षिसाचा खणखणीचा वर्षा होताना या ठिकाणी यापुढे चेंडूमध्ये जर खणखणी षटकार जर लगावला मान्य श्री धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र सारोळी यांच्यातर्फे संदीप भाऊ भोसले यांच्याकडनं 1100 रुपये पारितोषिक मिळेल. यापुढे चेंडूमध्ये षटकार जर लगावला तर या शिवमसाठी 1100 रुपये बक्षीस दिलं जाईल. यापुढे चेंडूमध्ये जर षटकार लगावला तर बघूया शिवा आपल्या पारितोषिकामध्ये काय करतोय. गणेश षटकाराची गरज. बघूया दत्तू आपला बॉल कशा प्रकारे काढतो. बघूया पुढे चेंडू. सुंदर गणेश अशा प्रकारे खणखणी कृषी शिवम यांनी 1100 रुपयाचं पारितोषिक मिळवते. धनलक्ष्मी कृषी एजन्सी माननीय संदीपजी भोसले यांच्याकडनं 1100 रुपये पारितोषिक मिळवते. शुभम केदारे यांनी वेदिकाच्या लागोपाठ 3 षटकार खेचून आपल्या अशा 7 चेंडूमध्ये 38 धावा करणारा हा फलंदाज शुभम केदारे. या पुढील चेंडू एका पूर्ण प्रयत्न दुसरी धाव पूर्ण. सुंदर असे पट्टेबाजी काम करतात. आपल्या संघासाठी निश्चितच रनाची गरज. ए सचिन ते काय म्हणतात. सुंदर अशी फटकेबाजी शिवम केदारी कडून निश्चितच संघाला आहे रनाची गरज. शिवम दांडी गुल. करायला गेला शायनिंग गोल आणि झालेला भाऊची दांडी गोल. उत्कृष्ट रिते धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चारोळे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून शुभम इकडे इथे आपला पारितोषिक घेऊन जायचे. शुभम केदारे तुम्हाला या ठिकाणी धनलक्ष्मी कृषी एजन्सी संदीप भोसले यांच्याकडनं 1100 रुपये पारितोषिक देण्यात आलेले. लागोपाठी सरकार आपण लगावले आहे. शुभम इकडे इथे आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. अशा प्रकारे दोन षटकामध्ये पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये लासगाव लागत सगळ्यात धाव संख्या झाली ती 47 धावा. 2 गाड्यांच्या मोबाईलला 47 धावा आणि 20 रनची सरासरी धावा या ठिकाणी होताना आणि 20 रनची धावांची गरज ती लासगाव लागत संघासाठी. आयोजक कमिटी सर्वांना विनंती चेंडू आणण्यासाठी बाहेर तयार राहायचे. गोलंदाज गोलंदाज काय दीपक काय थोडं थांबून घ्यायचं ना रे. काका नाही इथं. अरे रन येऊ राहिले काय करत हा शुभम वाचो. ओके कुठे शुभम नाणे मारायचं नाव सांगत त्याला. ओके शुभम वैयक्तिक पहिल्या संघासाठी दुसरा षटक घेऊन येतो. शुभम पहिला चेंडू तो बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चारोळे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. आपला धाव धाव फटका लागतात लासगाव लागत संघ. या ठिकाणी शुभमची जागा राबाडा यांनी घेतली की काय असं मला वाटतंय. परंतु बॅटचा लागून चेंडू जागेवर फिरवला. परिणामी एक धाव संख्या सुंदरशी गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या ठिकाणी सुंदरचं क्षेत्ररक्षण आणि सुंदरशी फलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. निश्चितच फायनल सामन्याच्या अगोदर फायनल सामना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. माझ्या मध्ये आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीने सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आले. खूप चांगला असा सामना आज आपल्या सर्व प्रेक्षकांना निदर्शनास येत आहे. लासगावचे पिंपरी हा दोन्ही तुल्यबळ संघ या ठिकाणी सुंदर असा मारण्याचा प्रयत्न महेश याचा. परंतु महेशने समजू शकला नाही. बाकीचं काम केलंय सुरक्षा गणेश यांनी. तिसरा षटक प्रगतीपथावरती लासगाव लागत संघाकडे सुद्धा शेवटच्या फलंदाजापर्यंत फलंदाजी आहे. दोघांच्या गॅप मध्ये चेंडू आहे. म्हणून एकदा सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी दत्तू याने डीप मिड विकेटच्या दिशेने आणि एक धाव संघाला
परत एकदा राबाडा शुभमची जागा घेऊन जाण्यासाठी तो आलाय तर राबाडा निश्चितच मागे षटकामध्ये 3 खरे षटकार वसूल केले शिवम याने तो या ठिकाणी बक्षिसासाठी राबाडा चेंडूवाला परत चेंडूवाला बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांचेकडून उत्कृष्ट चेंडू द्या षटकार. चेंडू द्या बरोबर चेंडू द्या मध्ये तुला चेंडू वापरा चला क्षेत्रक्षण लावा लवकर वेळ कमी आपल्याकडे. निश्चितच सर्व प्रेक्षक चौकार षटकाराच्या आतषबाजीने खूप खूप आनंदित उत्साही झालेल्या या ठिकाणी बालगोपाळ वयोवृद्ध वयस्कर सर्व प्रेक्षक या ठिकाणी सर्वांनी आनंद लुटला या पहिल्या दिवसाच्या गोलचा. परत एकदा राबाडा शुभम बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवे प्रोप्रायटर 67 सांगू. अशा प्रकारे या ठिकाणी 11 3 षटकार शुभम येते त्याच्या दुसरा घे दुसरा घे. मान्य श्री संदीपजी भोसले यांच्याकडे 11 षटकांचे पारितोषिक देताना संदीपजी भोसले शुभम याला समोर आहे इथं. समोर आहे आमचा निघाला पाहिजे बस बस 67 67 इकडे बघ वरती 3 षटक समांतर संख्या बोलली 67 धावा. मागे फिरून घ्या एकदा. हा मागे धन्यवाद या ठिकाणी बॉल बॉल. धन्यवाद त्या ठिकाणी संदीप शेठ यांचा त्यांनी अशाच प्रकारचे बक्षिसांचे वर्षाव करून आमच्या सर्व खेळाडूंना बॉल द्यायचा म्हणून. बक्षीस मिळवणे संधी बॉल द्यायचा करून द्यावी. बॉल द्या सांगा ना. चेंडू द्या पटकन रोल बॉल द्या टाकली पण. महेश रोल बॉल फेका. महेश आहे ना. थांबा ना नाही हो, आणि त्यानंतर पुढील कॉमेंट झाली अरुणजी शिंदे यांच्याकडे मी समालोचनाची जबाबदारी सोपवतो पुढील ओव्हरसाठी. कोण ते आहे? बाकी सांगू ते सांगू ना ते बॉल तुम्ही सांगू नका. हा, मी त्या सांगायचं नाही याच्यामध्ये कळलं रिजवान सुंदरता फटका बघूया झेल होत नाही समजू शकला नाही तो क्षेत्ररक्षक. एक धाव पूर्ण दुसरी धाव पूर्ण. तीन ओव्हर आहे पण 70 धावा. रन रेट बरोबर. बघूया ए यार पाणी पाहत होतं मिडी बॉटल कशाला घेऊन आले इथली बॉटल महेश. सुंदरता फटका खाली षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांचेकडून उत्कृष्ट षटकार. काही षटकारांची गरज आपल्या संघासाठी. पुढील चेंडू तितक्या सुंदर खेळून चालले आहे फटका षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट ए, षटकार. खालीवर धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवे परत एकदा पारितोषिक या ठिकाणी लागोपाठ 2 षटकार लगावले. लक्ष द्यायचं इकडं लागोपाठ 2 षटकार अजून एक षटकार लागला 1100 रुपयाचं महेश होळकर साठी संदीपजी भोसले यांच्याकडनं परंतु निश्चितच महेश यांच्या 1100 रुपये या ठिकाणी वाजले. मान्य श्री संदीपजी भोसले यांनी परत 1100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी लावलं होतं लागोपाठ 3 षटकारासाठी. परंतु तो पुढील चेंडू फक्त एकच धाव मिळवता आली ती महेश होळकर यांना 82. अजून 4थं षटक प्रगती पथावरती 82 धावा. अरुणजी बोला. पुढील चेंडू सामन्याकडे येतो रबाडा. बघूया आपल्या संघासाठी काय कामगिरी करतो रबाडा. सुंदर असा फटका मारण्याच्या नादामध्ये मॅच चिकट घेऊन आलाय निर्धाव असा चेंडू. अजून संघाला फटकेबाजीची गरज. सुंदर असा चेंडू समजू शकत नाही. निर्धाव असा चेंडू 15चा षटक सामन्याचा इशारा. किती बॉल चॅलेंज केलंय पंचचा. किती बॉल आणि किती 24 रन चेंडू लागतात? 72 धावांची गरज आहे. अजून संघाला 24 चेंडू 72 धावांची गरज. मारून घ्या मारून. हा कुठला भव्य टॉस. मधून कोलोराड टॉसचा बॉल. हॉटेल किसान दरबार नवीन कांदा मार्केट समोर कोटमगाव रोड लासलगाव प्रोप्रायटर श्री योगी दुकरे आणि श्री काका दुकरे यांच्याकडून टॉसचा बॉल.
वरतीला मॅच चांगली होईल बरं का. सीझनची मॅच मजा करणार आहे. ही आता ही मॅच चांगली होणार आहे. 24 बॉल बाद करून लागतंय. चला आवरा लवकर, चला क्षेत्ररक्षण लावा लवकर, वेळ कमी आपल्याकडे. सूर्य आपल्या मार्गस्थावर पुढच्या परिक्रमासाठी अंधाराच्या दिशेने जाताना सीझन लागून थोडं लांब ठेवलं. वाटर थोडं लांब ठेवलं. नाही हो, आता अरे, या भरपूर लांब आहे. ते मध्ये जाऊन पहा. नाही, नाही, सीझन. सीझन थोडं लांब होणार. चला आपण तर लवकर आवरा. अजून एक सामना भरपूर बाकी. 4 षटक झालेली, 4 षटक समोरचा संघ धाव संख्या पोहोचली 82 धावा. प्रथम गोलंदाजी धुरा घेऊन येताना दीपक दीपक राईट बॉलर नक्की ना. हा राईट बॉलर ना दीपक. बघूया या ठिकाणी प्रत्येक जो बॅट्समन येतोय, फक्त दोनच फलंदाज या ठिकाणी बाद झाली. प्रत्येक बॅट्समन या ठिकाणी येतोय, तो चौकार षटकार आतषबाजी करतोय. निश्चितच प्रथम शुभम याने दीपक दीपक तर दिली. पुढे दे. चला आवरा लवकर. पॉवर प्लेचं हे षटक दीपक साठी. महेश होळकर शॉर्ट पिच मध्ये चेंडू जातो सीमारेषेकडे. खणखणीत षटकार. चेंडू आणा बरोबर. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. चेंडू द्या मध्ये पंच चेंडू द्या त्याला. वेळ नका वाया घालू. दोन्ही चेंडू आले. चेंडू मध्ये आहे अवेलेबल, तरी कोणत्याही क्षेत्ररक्षकाने बाउंड्रीच्या बाहेर जाऊ नये. आपला वेळ वाचवा. चेंडू आतमध्ये आलेला आहे, वेळ वाचवा. खणखणीत महेशाने आपला इरादा स्पष्ट केला. पहिल्या चेंडू दीपकच्या परत महेश परत तो चेंडू साठी चेंडू होता, परंतु चेंडूला काय अतिशय आले नाही. खणखणीत चौकार. बाउंड्री गाडी बाजूला करून घ्यायला. फिल्डरने दिला धोका. गाडी बाहेर घ्या. जाधव सर गाडी बाहेर घ्या प्लीज. गाडी तिकडे मध्ये लावा. रवी कोटे गाडी एखादा क्षेत्ररक्षक गाडी धडकू शकतो, प्लीज गाडी बाहेर घ्या. दुखापत होऊ शकते, गाडी बाहेर घ्या प्लीज. परत दीपक मैसाठी परत आले काही दिवसाचा चेंडू. बॅटचा बॉलचा मध्ये संपर्क नाही आणि पंचांचा वाईट इशारा. अशा अजूनही चालू असलेल्या सामन्यामध्ये तुल्यबळ दोन्ही सगळ्या ठिकाणी आपापसामध्ये भेटताना परत दीपक मैसाठी. सुंदर असा चेंडू लॉंग दिशेने गाव पूर्ण होते आणि खणखणीत चौकार. फिल्डरने दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार. उत्कृष्ट चौकार. राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर. प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास. धन्यवाद. डीजे सिस्टीम या ठिकाणी नंतर मागेल का चेंडूमध्ये खणखणीत चौकार वसूल केला तो महेशाने दीपकच्या. परत एकदा दीपक महेसाठी. सुंदर अशी माझ्यामध्ये आज प्रत्येक चेंडूला बॉल लागला तर चौकाराच्या षटकांच्या मध्ये रूपांतर होत आहे प्रत्येक चेंडूचं. आणि ज्याचा आनंद होताना सर्वांना प्रेक्षकांना आपला चेंडू जातो सीमारेषेत आणि खणखणीत चौकार. फिल्डरने दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार. उत्कृष्ट चौकार. राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर. प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास दुमरे. लासलगाव लागत सांगायचे 101 धावा फलकार लागल्या. आपल्या प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे दिलं ते लासलगाव लागत सांगायला पिंपरी फाटा सांगायला. अजून एक परत मारण्याचा प्रयत्न. चेंडूची बॅट कडे घेऊन चेंडू जातो सीमारेषेकडे. त्या दरम्यान एक धावसंख्या पूर्ण. थर्ड मॅचच्या दिशेने एक धाव पूर्ण होते. अजूनही एक चेंडू शिल्लक. त्यानंतर फलंदाजीसाठी आहे तो रबाडा. निश्चित या दोघी फलंदाजांनी आपली धावगती वाढवताना वैयक्तिक रबाडा खेळतो 7 चेंडू मध्ये 20 धावी होती आणि महेश होळकर खेळत आली 11 चेंडू मध्ये 35 धावी होती. परत दीपक रबाडासाठी लेग साईडच्या दिशेचा चेंडू. बॅटचा बॉलचा कोणताही संपर्क नाही. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त एक धावसंख्येने वाढ. संघाची धावसंख्या पद्धती 103 धावा. अजूनही 5वा षटक प्रगती पथावरती. हे पॉवर प्लेचा षटक. दुसऱ्या पॉवर प्लेचा षटक या ठिकाणी टाकताना दीपक. चेंडू जातो टाकीकडे. खणखणीत षटकार. दुसरा चेंडू द्या. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला चेंडू आणा. आयोजक चेंडू आणा. पुढे चला. या षटकामध्ये वैयक्तिक 27 धावा दिल्या त्या दीपक याने. आणि अजूनही 18 चेंडू मध्ये 45 धावांची गरज ती लासलगाव लगान सांगायला. 15 लागतात. आणि 5 षटक समाप्तीनंतर सांगायची धावसंख्या पोहोचली 109 धावा. ठीक आहे. धन्यवाद संदीप सर. यानंतर परत बक्षिसांचे उदाहरण करताना या ठिकाणी धनलक्ष्मी कृषी एजन्सीचे संस्थापक
माननीय संदीपजी भोसले लगातार 3 षटकार जर लगावले तर प्रत्येक खेळाडू 1100 रुपये पारितोषिक या ठिकाणी संदीपजी भोसलेंच्याकडे लगावलेले आहे. प्रत्येक खेळाडू जो षटकार मारेल त्याला महेश वाडकर रिजवान ना बोल थोडी 18 बॉल 109 धावा 5 षटकामध्ये 109 धावा 18 चेंडूमध्ये 45 धावाची गरज. पुढील समालोचनासाठी जातो मी माननीय श्री अरुणजी शिंदे यांच्याकडे. धन्यवाद सर. बघूया पुढील चेंडू रिजवानचा सामना करेल तो महेश. मॅच भारी झाली, मजा आली मॅच पाहायला. पुढील चेंडू सामना करेल तो महेश. समजू शकणार नाही तो महेश. निर्धावाचा चेंडू टेन्शनच ना पोरीला 15 रन बघू पुढील चेंडूवर महेश काय करतो. उंचाचा फटका बघूया झेल होत नाही. क्षेत्राच्या चौकार अडफाडी चौकार. पुढे गेला निघून. इझी कॅच होती, पुढे गेला निघून. फिल्डरने दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार. उत्कृष्ट चौकार राम विजय क्लिनिक व पॅरालिसिस केअर सेंटर प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार. पाणी पडलं खाली पाणी असं पुढील चेंडू सामना करेल महेश खूपच सुंदर असा फटकावला आहे. बघूया खणखणी षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालवणे प्रोप्रायटर श्री संदीप भोसले यांच्याकडून उत्कृष्ट षटकार. या पुढील चेंडूवर काम करेल महेश. हो समजू शकला तो महेश. निर्धावाचा चेंडू पुन्हा भरून घ्या ना. नाही पाणी आधीच्या बॉलवर षटकार झाल्यानंतर खूपच सुंदर असा निर्धावाचा चेंडू. असा वाईटचा इशारा. अतिरिक्त धाव. सुंदर असा चेंडू समजू शकला तो महेश. निर्धावाचा चेंडू. अशी काही कामगिरी आपल्या संघासाठी निश्चितच. या पुढील चेंडू कामगिरी केली महेश. सुंदरसा फटका खाली षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. उत्कृष्ट षटकार. 12 चेंडू किती 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. महेशचे 50 पूर्ण झाले. आणि महेश होळकर यांच्या 50 धावा पूर्ण. लासलगाव लागेल संघाकडनं तसेच बॉस 11 सारोळे खुर्दा आयोजकांच्या वतीने त्यांचे खूप असे अभिनंदन आभार. 17 चेंडू 51 यांना परत 12 बॉल 28 त्यानंतर 6 षटकानंतर संघाची धावसंख्या होती 126 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. अजूनही लासलगाव लागेल संघाला जिंकण्यासाठी लागणाऱ्या 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज. निश्चितच हा सामना आपल्याला सर्व प्रेक्षकांना चौकार षटकाची आतिषबाजी मिळताना जरी सर्व या ठिकाणी बॉलर सर्व या ठिकाणी कोण ओम का ओमकार नाही ओमकार ओम हो ना. राईट लेफ्ट पहिली जोर आहे का राईट पहिली जोर आहे त्याची दुसरी पहिली झाली. हा, ठीक आहे. दुसरी का नाही म्हणजे पहिले आपण त्यांनी हा, ओमकार आहे बरं का ओम नाही नुसतं ओमकार आहे. त्याच्या नोट टाकून दे पहिली तीन तीन टाकून दिले आता. त्याच्यात टाकू दे चालेल त्याच्यात काय अडचण नाही. 26 चेंडू त्यानंतर ओमकार रमाडासाठी 12 चेंडू अजूनही 12 चेंडूमध्ये 28 धावांची गरज तिला सकाळ लागेल संघाला. बघूया या ठिकाणी काय निर्णय होत होता या तुल्या दोन्ही संघामध्ये. सुंदर असा चेंडू जातोय लॉंग मध्ये दिशेने धाव पळून पूर्ण होती. दीपक सुंदर असं क्षेत्ररक्षण. ओमकारांच्या खोलवर टाकायचा चेंडू आणि फक्त अशा एकच धाव या ठिकाणी मिळवताना तो रबाडा. चांगली गोलंदाजी करत ओमकार. अशा गोलंदाजी गरज ती पिंपरी फायटर संघाला खोलवर टाकायचा चेंडू काही
मिक्सिंग करायची गरज ओंकार याला परत एकदा महेश होळकर शॉर्ट किक मध्ये चेंडू होता परत पुढे चेंडू होता परंतु बॅटचा हे लागून चेंडू जाते परत एकदा काय क्षेत्ररक्षण पळून 2 धावा पूर्ण डीप स्क्वेअर कनेक्शन हा चेंडू डबलेला होता बॅट लागून 2 धावा पूर्ण केल्या त्या महेशाने आवाज येतो ना या ठिकाणी पुढचा चेंडू ओंकाराचा महेशसाठी पुढे अवतार झाला चेंडू जातोय पॉइंटच्या दिशेने एक धाव पूर्ण बॉलचा टर्न चेंडू जातो सीमेच्या त्या दरम्यान एक धाव पूर्ण होती दुसरी सुद्धा पूर्ण झालेली आहे पुढचं का असं बॅकअप क्षेत्ररक्षण या ठिकाणी टिपरी फायनल संघाकडे आपल्याला बघायला मिळतं डी पॉइंटच्या दिशेने हा चेंडू अशा प्रकारे 3 चेंडू मध्ये 5 धावा वसूल केल्या त्या ओंकारच्या पहिल्या 3 चेंडू मध्ये महेश आणि रबाडाने काही गिरीत धावेने काही भागणार नाही ती लाचला वर्गात संघाला चौकासाठी जातीमध्ये करण्याची गरज अजून 9 चेंडू मध्ये 23 धावांची गरज आणि आपल्याच गोलंदाजी क्षेत्ररक्षणाची योजना नाकारताना ओंकार आणि या ठिकाणी सर्व या स्पर्धेचा आनंद घेताना या मॅचचा आनंद घेताना सर्व प्रेक्षक परत एकदा महेश सुंदर चेंडूच्या वरती करण्यापर्यंत सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी शिंदे यांनी आणि सुंदर असं फेक अशा टिपणी विकेटना 1 धावा 2-1 तरी आला पाहिजे अजूनही 7वं षटक प्रगतीपथावरती थोडासा खेळ थंडावला 4 बॉल अजूनही 2 चेंडूचा खेळ या ठिकाणी खूपच हाय व्होल्टेज मॅच म्हणता आपण निश्चितच तीच ही मॅच म्हणता येईल ती हाय व्होल्टेज पिंपरी वर्सेस लासलगाव लगान परत एकदा आता या ठिकाणी आपल्या धावमती चुकल्यामुळे ओंकार आपल्या धावगतीवरती बॉलिंग मार्गवरती थोडसा रबाने डिस्टर्ब केल्यामुळे या ठिकाणी गोलंदाजही खूप हुशार ओंकार रबाडासाठी नंतर रबाडाने ओंकारला चुकवला निश्चितच या ठिकाणी याला या ठिकाणी काय अडचण नाही. ओके काय अडचण नाही. ठीक आहे धन्यवाद परत एकदा रबाडा किंवा पद्धतीने चेंडू धावमध्ये आणि खणखणी षटका बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. चला चेंडू आला धन्यवाद. चला षटकार आला चला चेंडू मध्ये आला चला प्रेक्षक क्षेत्ररक्षण लावा खूप खूप मनोरंजन करणारी मॅच आपल्या सर्व प्रेक्षकांना बघायला मिळाली त्याबद्दल दोन्ही संघाच्या ठिकाणी खूप अभिनंदन अजून एक चेंडू शिल्लक फलंदाजीसाठी रबाडा मारण्याचा प्रयत्न मारू शकला नाही सिमरची गोलंदाजी दरम्यान 15 षटक संपला दिसारा 4 षटक समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 138 धावा अजूनही संघाला जिंकण्यासाठी आता 6 चेंडू मध्ये 16 धावांची गरज बोलणं सोपं आहे बॉल बघूया त्यानंतर पुढे समालोचनासाठी अरुण शिंदे उठून नका पुढे थांब तेवढं म्हणे मला बशीच चालू करायचं नाही नका बोल ना शेवटचा षटकाचा हा सामना बाकी अजूनही 7 चेंडूवर 16 धावांची गरज बघूया दत्तू फिटर आपल्या संघासाठी किती चांगली कामगिरी करू शकतो तो दत्तो महेश होळकर 20 बॉल 56 धावा रबाडा 11 वर 33 धावा खेळत आहे बोला ना नाही हो हा सामना कोणीही जिंकू परंतु कोणत्याही प्लेअरने आतमध्ये जायचं नाही तर त्या संघाला पॅनल्टी लागेल या गोष्टी सूचित करण्यात येते दोन्ही संघाला सूचित करण्यात येतं हा सामना कोणीही जिंकू हाय व्होल्टेज सामना या ठिकाणी हा कोणताही आतमध्ये पळणार नाही आणि कोणी आतमध्ये जाणार नाही तर त्या संघाला 5 रनाची पॅनल्टी लागू शकते आणि कोणताही संघ जिंकू शकतो परत एकदा दत्तू याचा अतिरिक्त धावसंख्येत वाढ 15चा वाईटचा इशारा अजूनही 6 चेंडू मध्ये 14 धावांची गरज रिव्ह्यू ओके वाईटचा रिव्ह्यू पिंपरी संघाने वाईटचा रिव्ह्यू या ठिकाणी तिसरे पंच म्हणून मयूरजी भोसले या ठिकाणी उपस्थित त्यांनी बघायचा आणि आपला निर्णय कळवायचा आहे
असं म्हणावं लागेल. तिसरा पण त्या ठिकाणी मीच बसलो जातो. झूम करा तिला लाईन दिसतो. नाही नाही जागे होती. वाईट इशारा. फ्रंट पाय होता तो ऑफसाईडच्या स्टंपचा थोडासा तिथे होता, जास्त काही बाहेर नव्हता, त्यामुळे पंचांचा वाईटचा इशारा. तिसऱ्या पंचाने वाईटचा इशारा आणि आपला रिव्ह्यू हा गमावलेला आहे तो पिंपरी संघाने. परत एकदा जातो चेंडू जातो सीमारेषेकडे, धाव पूर्ण होते. गटाचा थ्रो. त्यानंतर अरुण परत एकदा. अजून एक 5 चेंडूवर 13 धावांची गरज. अजून एक 5 चेंडूचा खेळ बाकी. 5 चेंडूवर 13 धावांची गरज. तू बघा आपल्या संघासाठी काय काम करतो. सुंदर असा चेंडू, इतक्या सुंदर खेळ काढलाय. एक धाव पूर्ण. अजून एक संघाला 4 धावांची, 4 बॉल मध्ये 12 धावांची गरज. 4-12. नक्कीच चौकार आणि षटकाराची गरज. खूप असा रोमांचक सामना. बॉल आणि त्याला बोला भीतीचा त्रास असतो, त्याला गोळी घेऊन टाका. तो जरी आपण वाईट मारला नाही सोडला होता तो. आणि जातो त्याचा सामना करतो महेश. मी त्यांना सांगून कुणी मी जाणार नाही. आणि उत्कृष्ट असा षटकार. बॅट्समनचा उत्तुंग फटका आणि बॉलरला जोरदार झटका. 3 चेंडू 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. धनलक्ष्मी कृषी सेवा केंद्र चालू. 3 बॉल आणि 5 धावा. 3 चेंडू 5 धावा. आणि परत एकदा आम्ही सांगतोय आयोजकांना का या संघात कोणी जिंको खेळाडू मध्ये जाणार नाही, अन्यथा ह्याच मॅच साठी पेनल्टी लागेल ती. हा 3 बॉल 5 रन. खेळाडूंनी या सूचनेची दक्षता घ्यावी. परत ऐकलं नाही, माहित नव्हतं, या गोष्टी चालणार नाही. 3 चेंडू 5 धावा. दत्तू पाच लगेच कर येऊन जाईल. जातो म्हणजे आणि उत्कृष्ट असा प्रयत्न. पण पाऊस चौकार. अरे चौकार. आता आवाज पाहिजे. अंगाने दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार. उत्कृष्ट चौकार. राम विजय केली जो पॅरालिम्पिक खेळ सेंटर. तर आता हा सामना डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे आणि 2 चेंडू बाकी 1 धाव. आणि हा सामना काय झाला तो वैयक्तिक माझ्याकडून दोन्ही संघाला 100-100. काय करायचं काय? आणि काही तर वेगळा असं बक्षीस लागले दोन्ही करून हा सामना पिंपरी फायटर जिंकला तर 5 लिटर दूध मिळेल त्यांना. एक किरण शिंदे देतील वडगावचे. आणि 2 चेंडू 1 धाव. जवळजवळ प्लेयर आणि महेश भाऊ होता भाऊ आणण्याचा प्रयत्न. वैयक्तिक 23 चेंडू 67 धावा. महेश आणि आणि हा सामना जिंकला तो लासलगाव लगान टीम. चौकार गेला. सुंदरने दिला धोका आणि बॅट्समनचा गेला चौकार. उत्कृष्ट चौकार. राम विजय केली जो पॅरालिम्पिक खेळ सेंटर. प्रोप्रायटर डॉक्टर श्री योगेश रामदास डुमरे यांच्याकडून उत्कृष्ट चौकार. यापुढे सामना होणार तो पिंपरी फायटर वर्सेस टीम प्लस. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी त्वरित